टीचर्स अँड टॉपर्स त्यांचा क्रक्स एकच सांगतात की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर याचं अनालिसिस केलं पाहिजे. ए आला, ए नंतर काय आला, बी आला, बी नंतर सी आला, तर मग भविष्यात या वर्षी काय येऊ शकतो, डी आणि ई येऊ शकतो. नागरिकत्व या विषयावर आतापर्यंत किती प्रश्न आले, एकच प्रश्न आला, मग तो कोणता आला. यूपीएससी ऑप्शनल जरी असला ना तरी असंच अनालिसिस करायचं असते. मग जो अनटच एरिया आहे, जो आजपर्यंत कधी आला नाही, त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. काँग्रेसचे जे आमदार आहे यांनी बीजेपीच्या खासदाराच्या कॅन्डिडेटला मतदान केलं आणि बीजेपीचे आमदार आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदाराच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं. करंट अफेअरमध्ये तो टॉपिक न्यूजमध्ये आहे. दोघांचं इथं इंटरसेक्शन झालं, या दोन गोल्यांचं इथं इंटरसेक्शन झालं, तर तो प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. 5 ते 6 प्रश्न PYQ अनालिसिसने येतात आणि 3 ते 4 प्रश्न जे आहे करंट अफेअरच्या डायरेक्शनमध्ये येत असतात. 80 to 90% क्वेश्चन काय होईल, परीक्षेला येतील आणि ते जर आपण 100% बेस जरी केले तर तरी सुद्धा जे आहे तुम्ही टॉप 10 मध्ये येऊ शकता. नागरिकत्व कधीच प्रश्न येत नाही, मग या परीक्षेला 100 लागतं तर परफेक्ट 100च द्या. जय हिंद फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, टीचर्स अँड टॉपर्स त्यांचा क्रक्स एकच सांगतात की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर याचं अनालिसिस केलं पाहिजे. परंतु जे आहे अनालिसिस कसं केलं पाहिजे, कसं फ्युचर इयर क्वेश्चन म्हणजे FIQ कसे प्रेडिक्ट केले पाहिजे आणि करंट अफेअर त्याशी कसं रिलेटेड असतं, याबद्दल जे आहे आपल्याला सखोल चिंतन करायचं आहे. आता हे जे आहे जे PYQ ज्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर म्हणतो आपण, याचं अनालिसिस ती MPSC असो, UPSC असो, IAS असो, मेन्स असो, ऑप्शनल सब्जेक्ट असो, प्रत्येकाचे अनालिसिस असंच करायचं असते. मग ती कंबाईनची परीक्षा असो का स्टाफ सिलेक्शन कमिशन असो का तिकडे ऑप्शनलचा अभ्यास असो. हे बघा कसं असतं की जेव्हा आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर पाहतो, काय होतं, कोणतेही प्रोफेसर जे काय ऑनरेबल प्रोफेसर जे आहे जे पेपर डिझाईन करत असेल तेव्हा ते काय पाहत असेल, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. त्यांच्या डोक्यात काय राहत असेल, त्या वर्षात पाहिलेल्या चालू घडामोडी, या दोन गोष्टीमध्ये जिथं जिथं जे आहे त्यांना वाटत असेल ते प्रश्न विचारण्याची शक्यता असेल. मग प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर पाहत असताना कोणता प्रश्न सेट केला जाईल, कशावर भर असतो, यासाठी काय करायचं की प्रत्येक सब्जेक्टची काय करायची, एक शीट बनवायची. जसं मी आता एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो कसं बनवायचं. संविधान असं लिहायचं आणि त्यानंतर जे आहे तर हे 2017 ते 2023 पर्यंत जेवढे काही पेपर झाले त्या पेपरचे वर्ष लिहायचे इथं आणि त्यामध्ये लिहायचं की जे आहे इथं विषय लिहिला की लगेच ते काय लिहायचं की इथं त्या सब्जेक्टचं जे आहे नाव टाकायचं, सब्जेक्टचं कुठं इथं. त्यानंतर त्या सब्जेक्टमध्ये असलेले चॅप्टर, फॉर एक्झाम्पल संविधान आहे आणि संविधानाचा इतिहास पहिलं चॅप्टर आहे किंवा संविधानाची निर्मिती, त्यानंतर सरनामा, नागरिकत्व, मूलभूत अधिकार असे चॅप्टर टाकायचे. आणि या चॅप्टरमध्ये की 2017 मध्ये कोणता प्रश्न आला इथं बारीक मध्ये लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये जे आहे बस तेवढंच लिहायचं, बाकी काहीच ते करायचं. त्यानंतर 2017 मध्ये जे आहे मूलभूत अधिकार किंवा नागरिकत्व यावर काय प्रश्न आला, हलकासा इथं लिहायचा की कोणत्या पॉइंटवर प्रश्न आला, म्हणजे सब टायटल कोणता आहे त्याच्यावर प्रश्न यायचा. म्हणजे समजा ते ज्या इथं X आला, इथं X1 आला, इथं X2, इथं X3, X4, X5 असं आलंय, म्हणजे याचा अर्थ या टॉपिकवर प्रश्न काय येतात जास्त. आणि जे आलेले प्रश्न आहे ते सोडून जे आहे तुम्हाला यामध्ये एक लिंक दिसेल की कसं असतं, ए आला, ए नंतर काय आला, बी आला, बी नंतर सी आला, तर मग भविष्यात या वर्षी काय येऊ शकतो, डी आणि ई येऊ शकतो. मग डी पण आला आणि ई पण आला, मग काय येऊ शकतो, F किंवा G, म्हणजे त्याच्या समोरची सिक्वेन्स येऊ शकतो. म्हणजे या चॅप्टरवरून काय प्रश्न येईल, तर जो प्रश्न येण्याची शक्यता असते तो त्या वर्षीचा काय असते, FYQ म्हणजे फ्युचर इयर्स क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे आहे मूलभूत अधिकारावर आपण काय करतो, मूलभूत अधिकार घेतो आणि त्याच्यावर आलेले सर्व प्रश्न सोडून टाकतो. परंतु सोडत असताना जे आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्स पाहणं, त्याच्यामध्ये जे आहे कॉमन थ्रेड काय चालला की ज्यामुळे हा प्रश्न काय होऊ शकतो, सेट होऊ शकतो. मग असं प्रत्येक चॅप्टरसाठी बघितलं की संविधानाचं एक पेज बनतं. मग ते झालं संविधान या विषयाचं अनालिसिस, PYQ अनालिसिस. मग त्यामध्ये आपल्याला कळतं की जे आहे नागरिकत्व या विषयावर आतापर्यंत किती प्रश्न आले, एकच प्रश्न आला, मग तो कोणता आला. मग त्या अनुषंगाने जे आहे दुसरा येऊ शकतो. मग बरेचदा काय असते की एखाद्या टॉपिकवर सारखे 3 वर्ष प्रश्न आलेले असतात आणि 3 वर्ष आलेले नसतात, तर मग या वर्षी प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त. असं ते ऑब्झर्व करून जे आहे आपल्याला त्यामध्ये येणारे प्रोबेबल प्रश्न काढता येतात. जेव्हा मी चाणक्य फाउंडेशन टेस्ट सिरीज डिझाईन करतो तेव्हा जे आहे असे क्वेश्चन काय असतात, जास्त असतात. म्हणजे हे असं अनालिसिस करून आपण जेव्हा डिझाईन करतो ना तेव्हा जनरली तो क्वेश्चन बरेचदा काय असते तुमच्या जे ट्रॅडिशनल जे नोट्स आहे, जे क्लास नोट्स आहे त्यामध्येही नसते, नवीन प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त. मग असा भाग असते. मग जे आहे मग एका परीक्षामध्ये जे आहे तुम्हाला हिमालयातील नद्या विचारल्या, त्यानंतर तू पुढच्या वेळेस काय करतील ते द्वीपकल्पीय पठारावरची नदी विचारतील. त्यांना माहिती आहे नदीवर एक प्रश्न सेट करायचा आहे, मग तो कोणता सेट केला पाहिजे, कोणत्या पॉईंटवर सेट केला पाहिजे. मग समजा सह्याद्री पर्वतावर प्रश्न सेट केला, मग सह्याद्री पर्वतावर जे आहे त्याचा आकार कसा आहे असा प्रश्न आला, तर पुढचा प्रश्न हिमालयाच्या आकारावर येऊ शकते. ठीक आहे. असं म्हणजे हे असं गेसिंग करता येते आणि मग त्या टॉपिकवर भर काय देता येते, जास्त.
आता जे आहे कुठे असो, म्हणजे UPSC ऑप्शनल जरी असला ना तरी असंच अनालिसिस करायचं असते. आणि या टॉपिकवर आता एवढे सर्व प्रश्न आलेले आहे, मग यामध्ये असा कोणता टॉपिक आहे ज्याच्यावर आलेला नाही आहे, त्याला म्हणतात अनटच एरिया. अनटच म्हणजे आजपर्यंत प्रश्नच नाही आला. मग आजकाल ट्रेंड कसा चालला माहिती आहे का, रिपीट होत नाही, जनरली जास्त रिपीट होत नाही. मग जो अनटच एरिया आहे, जो आजपर्यंत कधी आला नाही, त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. म्हणून तो अनटच पॉईंट जो असतो ना, समजा जे आहे तो टॉपिक आहे मूलभूत अधिकार आणि त्यावर सर्व आर्टिकल्स आलेले आहे आणि 2च आर्टिकल राहिलेले यायचे, तर ते व्यवस्थित करून ठेवायचे. कारण त्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला जमतो आणि मोस्ट ऑफ द लोकांना तो जमत नाही, कारण की तो त्या टेरिटरीमध्ये ते गेलेलेच नसतात. आणि हे असे अनटच पॉइंट्स. आणि त्यानंतर करंट इश्यूज. आता करंट अफेअरमध्ये सुद्धा बरेचसे टॉपिक असतात, न्यूजमध्ये असतात. आणि मग ते करंट अफेअर आणि त्या टॉपिक मधला तो जे आहे टॉपिक, समजा आपल्याला एक टॉपिक आहे आणि तो जे आहे करंट अफेअरमध्ये न्यूजमध्ये आहे, तर तो येण्याची शक्यता काय असते मग जास्त. समजा पक्षांतर बंदी कायदा, पक्षांतर बंदी कायद्यावर 2-3 प्रश्न सेट झाले आणि आता पक्षांतर बंदी कायदा खूप यावर्षी न्यूजमध्ये आहे. मग राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जर समजा काँग्रेसच्या खासदाराने बीजेपीच्या कॅन्डिडेटला मतदान केले किंवा बीजेपीच्या खासदाराने म्हणजे राज्यसभा इलेक्शन चालू आहे आणि समजा राज्यसभेचा खासदार नाही, राज्यसभेचं समजा खासदारचं इलेक्शन चाललंय, तर त्यामध्ये जे आहे काँग्रेसचे जे आमदार आहे यांनी बीजेपीच्या खासदाराच्या कॅन्डिडेटला मतदान केलं आणि बीजेपीचे आमदार आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदाराच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं. आता इथं जे आहे पक्षाची जी व्हीप असते, जी राजकीय प्रतोद असते, त्याचं उल्लंघन जरी केलं तरी सुद्धा त्याला पक्षांतर बंदी कायदा जे आहे कसा लागू करावा, तर त्याबद्दल जे आहे क्वेश्चन मार्क आला. मग त्याला लागू होत नाही. जसं राष्ट्रपतीच्या इलेक्शनला पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, राज्यसभेचं इलेक्शन राज्यसभेच्या सभागृहात मतदान होत नाही म्हणून त्यालाही लागू होत नाही, त्यावर आता सुप्रीम कोर्ट विचार करत आहे. मग असं तो काय वाद चाललाय. मग बरोबर पक्षांतर बंदी कायदा खालीलपैकी कोणत्या घटकांना लागू नये असा एक प्रश्न काय होईल, सेट होऊन जाईल. मग त्याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये नसेल. ठीक आहे, कारण की राज्यसभेच्या खासदाराला जेव्हा निवडणूक असते राज्यसभेची, तेव्हा मतदान कोण करतात, विधानसभेचे आमदार करतात. ठीक आहे, मग आता तो पॉईंट काय असेल महत्वाचे. मग राज्यसभेच्या खासदार जे आहे याला एकूण जे आहे कोटा किती लागतो, किती टक्के मतदान भेटलं म्हणजे तो निवडून येतो, असा प्रश्न येऊ शकते. म्हणजे याला म्हणतात जे आहे की मग राज्यसभेचा जो टॉपिक आहे आणि करंट अफेअरमध्ये तो टॉपिक न्यूजमध्ये आहे, दोघांचं इथं इंटरसेक्शन झालं, या 2 गोल्यांचं इथं इंटरसेक्शन झालं, तर तो प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. म्हणून समजा एक 10 प्रश्न असेल संविधानावर, एक्झाम्पल 10, त्यातले जे आहे 5 ते 6 प्रश्न PYQ अनालिसिसने येतात आणि 3 ते 4 प्रश्न जे आहे करंट अफेअरच्या डायरेक्शनमध्ये येत असतात. आणि मग जे आहे FYQ, ज्याला आपण PYQच्या आधारावरून काढलेले फ्युचर इयर क्वेश्चन आणि करंट अफेअर हे मिळून काय म्हणत असते, गेसिंग पॉवर. आणि याला फोकस करून काय करायचं असते, जे आहे अभ्यास करायचा असते. म्हणजे याला सर्वात जास्त प्राधान्य द्यायचं असते. पुस्तकं कंप्लीट करायचे नसतात. ठीक आहे, हा भाग समजला पाहिजे. मग प्रत्येक विषयासाठी आपण बनवलं पाहिजे आणि जो इथं FYQ मध्ये आणि करंट अफेअरमध्ये जो भाग आहे तो पहिले बेस्ट केला पाहिजे. तो जर बेस्ट केला तर त्यातनं जवळपास जे आहे 80 to 90% क्वेश्चन काय होईल, परीक्षेला येतील. आणि ते जर आपण 100% बेस्ट जरी केले तर तरी सुद्धा जे आहे तुम्ही टॉप 10 मध्ये येऊ शकता. म्हणून याला म्हणतात PYQ अनालिसिस. ऍक्च्युअली कसं करायचं, म्हणजे PYQ अनालिसिस, करंट इश्यूज हे लागतात, दोघांचं इंटरसेक्शन कुठं होतं तेही लागतं. म्हणजे 3 दृष्टिकोनातून प्रश्न येतात. एक असते PYQच्या अनालिसिस नुसार FYQ, दुसरं असते करंट अफेअर मधून काही प्रश्न येतात आणि दोघांचं इंटरसेक्शन जिथं होते तिथून काही नवीन प्रश्न येतात. असे 3 स्वरूपातून प्रश्न येत असतात. आणि मग 10% प्रश्न जे आहे त्याचा सोर्स कधीच प्रिडिक्ट करता येत नाही, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, त्या 10%च्या मागे लागले तर 90% काय होईल, झोपून जाईल. त्यामुळे 90%वर 100% फोकस करा आणि त्यामधनं जे आहे 60% मार्क्स काढा. आता कट ऑफच जे आहे 55 मार्क असतो, त्यामुळे 60% जर मार्क्स काढले तर टॉप 10 मध्ये आहे तुम्ही. ठीक आहे, असा भाग असतो. त्यामुळे जे आहे अभ्यास करताना PYQ अनालिसिस सब्जेक्ट वाईज जे आहे पटपट जे आहे, आणि आजकाल ऑलरेडी जे आहे सॉल्व पेपर दिलेलेच आहे, त्यामुळे ते करणं आणखी सोपं आहे. फक्त तुम्हाला पाहणं आवश्यक आहे की या चॅप्टरवर कोणकोणत्या पॉईंटवर प्रश्न आले होते, कोणते टॉपिक जे आहे आजपर्यंत विचारले नाही, म्हणजे ते 2-4 टॉपिक शिल्लक राहिलेले असतात त्याच्यातले, मग त्याच्यावर येण्याची शक्यता काय असते, जास्त. मग काही टॉपिक असे असतात त्यावर प्रश्न आले नसतात कधी, मग आपण उगाच त्याच्यावर काय करतो, अभ्यास करत राहतो. ठीक आहे, असा भाग असतो. असं नागरिकत्व कधीच प्रश्न येत नाही, एखादा प्रश्न येतो. परंतु आता का बिल जे आहे न्यूजमध्ये आहे, सिटीजन अमेंडमेंट बिल न्यूजमध्ये आहे, त्यानंतर त्याची जी अंमलबजावणी झालेली आहे त्याचे आर्टिकल्स न्यूजमध्ये आहे, मग येण्याची शक्यता काय जास्त. मग आता का बिलच्या दृष्टिकोनातून बरोबर प्रश्न काय होईल, येऊन जाईल. ठीक आहे, असं राहतं. मग आपण अभ्यास काय करतो, तिकडे त्या संविधानाचा इतिहासाचा रिसर्च करत बसतो आणि प्रश्न येते नागरिकत्वावर, मग झालं संपलं ना. मग इथंच मग आपल्याला जे आहे व्हॉट इज द डिमांड ऑफ एक्झामिनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ज्याला डिमांड समजली, ज्याला नाडी समजली आणि त्या नाडीला ज्यानं बॉडी दिली ना, ठीक आहे, म्हणजे बॉडीमध्ये सर्वच, म्हणजे दिल,
दिमाग आणि जे आहे शरीर, हे जर त्याला म्हणतात बॉडी, बॉडी म्हणजे फक्त शरीरच नाही, ठीक आहे, पूर्णत्व जर दिलं त्याला, तर मग जे आहे तुमची ट्युनिंग फास्ट होऊन जाईल आणि तुमची सिलेक्शन 100% होऊन जाईल. ठीक आहे, मग या परीक्षेला 100 लागतं, तर परफेक्ट 100च द्या. ठीक आहे, वर पण जाऊ नका आणि खाली पण राहू नका. ठीक आहे, तर सर्वांना जे आहे माझ्या शुभेच्छा, सर्वांना याचा फायदा हो आणि सर्वांना जे आहे कमीत कमी वेळात जे आहे परीक्षा पास हो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.